जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. तर सज्जनगड ह्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सातारा सैनिक स्कूल 2023 जून 1961 ला संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत देशातली पहिली सैनिकी स्कूल साखळी ह्या ठिकाणी साताऱ्यातच सुरू झाली आहे. साताऱ्यामध्ये प्रसिद्ध असे धबधबे सुद्धा भरपूर आहेत. त्यामध्ये ठोसेघर हा धबधबा तारळी नदीवरती येतो, जो महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा मानला जातो. याची उंची 380 मीटर इतकी आहे. आणि यासोबतच लिंगमळा, चिनामन, वंजराई, ओझरडे, मंदाकिनी, केळेघर, धोबीअळे आणि भिलार हे सुद्धा धबधबे फेमस आहेत. मायनी हे पक्षी अभयारण्य आणि कोयना अभयारण्य हे सुद्धा साताऱ्यातच आहेत. साताऱ्यामधले महत्त्वाचे उद्योग, व्यवसाय आणि कारखाने कोणते आहेत? तर साताऱ्यामध्ये महाराष्ट्र स्कूटर उद्योग आहे, जो बजाज ग्रुपचा आहे. तर जरंडेश्वर ह्या ठिकाणी भारत फोर्जचा स्टीलचा उद्योग आहे. शिरोळे ह्या ठिकाणी लगेज बॅगचं उत्पादन होतं. शिवाय डाळ गिरणी सुद्धा याच ठिकाणी आहे. फलटण ह्या ठिकाणी जिनिंग प्रेसिंगचा उद्योग आहे. तर कोरेगाव ह्या ठिकाणी तेल गिरण्या पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातनं नॅशनल हायवे 48 पुणे बेंगलुरू हा महामार्गही जातो. साताऱ्याची पूर्ण लोकसंख्या आहे 30,03,741. साताऱ्यातलं लिंग गुणोत्तर आहे 988 इतकं. तर बाल लोकसंख्या आहे 3,17,885. इथलं बाललिंग गुणोत्तर आहे 895 इतकं. तर साक्षरतेचं प्रमाण आहे 84.20%. साताऱ्यात लोकसंख्येची घनता 287 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. तर लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 6.93% इतकी आहे. साताऱ्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 3,23,236 आहे. तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 29,635 इतकी आहे. आणि साताऱ्यामध्ये सातारा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जिथले खासदार उदयनराजे भोसले आहेत.